तर या टॉपिकमध्ये आपल्याला जर पॉवरला काही नंबर जर असेल तर त्याचे एक्झाम्पल कसे लॉगचा यूज करून आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे, तर त्याच्यावरती आपण आता डिस्कस करणार आहे. तर या केसमध्ये सपोज आपल्याकडे एक नंबर आहे, रूल नंबर आपण 3 या ठिकाणी आपण सर्वात पहिले काय करू, डिस्कस करू. रूल नंबर 3. रूल नंबर 3 मध्ये सपोज आपल्याकडे y हा एक नंबर आहे आणि y इज इक्वल टू a रेस टू केला आपण n या ठिकाणी राईट केलेला आहे. ओके, y इज इक्वल टू a रेस टू n आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचा लॉग अप्लाय करणार आहे देन वायच्या आधी आपण लॉग करणार, मग लॉग वाय इज इक्वल टू हा जो पॉवरचा नंबर आहे तो पुढे काय करायचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा, n इंटू लॉग ऑफ काय करायचं या नंबरचा आपल्याला लॉग घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण पॉवरचा नंबर या ठिकाणी काय करणार तर सॉल्व्ह करणार आहे लॉग टू द बेस n मध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट जो टाईप आहे तर त्याच्यामध्ये आपण स्क्वेअर फाइंड करू आणि काय याच्यामध्ये आपण स्क्वेअर रूट वगैरे कशा पद्धतीने फाइंड केलं जातं ते पण बघणार आहे. रूल नंबर 1 आणि रूल नंबर 2 तोही या ठिकाणी राईट करतो म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे, तर रूल नंबर 1 आपला होता मल्टिप्लिकेशनचा आणि रूल नंबर 1 मध्ये काय होतं, इफ y इज इक्वल टू a मल्टिप्लाइड बाय b, देन ज्यावेळेस आपण लॉग अप्लाय करणार आहे तर लॉग y इज इक्वल टू लॉग a प्लस काय करणार तर लॉग b. मल्टिप्लिकेशन जर असेल तर त्याचं कशामध्ये कन्वर्जन होणार प्लसमध्ये. आणि रूल नंबर 2 जो घेतला होता ते आपण डिव्हिजनसाठी घेतलं होतं, इफ y इज इक्वल टू a डिवायडेड बाय b, देन ज्यावेळेस आपण त्याला लॉग अप्लाय करणार तर लॉग y इज इक्वल टू लॉग a घ्यायचा आणि डिव्हिजन जर असेल तर कोणतं साईन देणार आपण मायनस साईन या ठिकाणी आपण राईट करणार, मायनस लॉग ऑफ काय आला तर तुमचा b. तर या पद्धतीने आपण काय करणार या ठिकाणी या रूलचा वापर करून या ठिकाणी आपण काही पॉवरचा जर नंबर असेल तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं त्याच्यावरती आपण आता डिस्कस करणार आहे. एक सिम्पलचं एक्झाम्पल घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं स्क्वेअर फाइंड करायचं आपल्याला कोणत्या तरी एका नंबरचा, ज्या नंबरचा आपल्याला माहिती आहे असा एक नंबर घेऊ आणि त्याचा आपण या ठिकाणी काय करणार तर स्क्वेअर करणार. ओके, एक्झाम्पल म्हणून आपण फर्स्ट जे एक्झाम्पल आहे सपोज y इज इक्वल टू 45 घेतला आणि या 45चा आपल्याला काय करायचा स्क्वेअर या ठिकाणी फाइंड करायचा आहे. मग सर्वात पहिल्या स्टेपमध्ये आपण याचं काय करणार तर लॉग घेणार, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं लॉग या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके, हा जो y आहे त्याच्या आधी आपण काय करणार तर लॉग या ठिकाणी लिहिणार, मग काय झाला तर लॉग y आणि याच्या पॉवरला जो नंबर आहे तो पुढे घेणार 2 इंटू लॉग काय करणार तर त्या नंबरचा, तो नंबर किती झाला तर 45 झाला. ओके, मग लॉग y मी तसाच लिहितोय, हा 2 पण तसाच लिहितोय आणि याच्यामध्ये टोटल किती डिजिट्स आहे ते मेजर करणार. तर याच्यामध्ये टोटल 2 डिजिट आहे, तर 2 मधून एक जर मायनस केला तर आपला नंबर आहे 1 पॉईंट. ओके, 1 पॉईंट ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक्स झाली. ओके, तर टोटल नंबर ऑफ डिजिट -1 म्हणजे आपली काय आली कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण बघणार आहे 45, त्याचा पुढचा नंबर नाही म्हणजे आपण कशामध्ये बघणार तर 0. 45च्या कशामध्ये बघू आपण 0 मध्ये या ठिकाणी आपण बघणार आहे. ओके, तर या ठिकाणी जर तुम्ही लॉग टेबल जर बघितला तर या लॉग टेबलमध्ये हा 45 आहे. ओके, हा झाला तुमचा 45. या 45च्या कशामध्ये बघणार तर आपण 0 मध्ये, तर तो नंबर आहे 6532. ओके, 6532 तो हा नंबर याच्यानंतर आपण राईट करणार 6532. ओके, या 2 ने या नंबरला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं. मग आपला जो लॉग y असेल तर 2 2 जा किती राहिला 4, 2 3 जा 6, 2 5 जा 10, कॅरी किती गेला 1, 2 6 जा 12 प्लस 1 किती राहिला 13, कॅरी अगेन 1, 2 1 जा 2 प्लस 1 किती राहिला 3. तर हा 3.3064 हा काय झाला तुमचा लॉग झाला. आता लॉग जर कॅन्सल करायचा असेल तर तुम्हाला याचं काय करावं लागेल अँटी लॉग. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करू आपण टेकिंग अँटी लॉग. ओके, लॉग अँटी लॉग सोबत कॅन्सल होणार म्हणजे राहिला फक्त y आणि हा जो नंबर आहे या नंबरचा आपल्याला काय करायचा अँटी लॉग या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. मग तो अँटी लॉग म्हणून लिहा आणि हा नंबर तो किती झाला तर 3.3064. ओके, हा झाला तुमचा अँटीलॉग. आता याचा अँटीलॉग बघताना आपल्याला सेकंड पेजवरती बघायचं आणि सेकंड पेजवरती आपण काय करणार पॉईंटच्या नंतर आपण 2 डिजिट बघणार. पॉईंटच्या नंतर 2 डिजिट काय 30, 30च्या 6 मध्ये बघायचं, मिन डिफरन्स कशात बघायचं तर 4 मध्ये. ओके, तर पॉईंटच्या नंतर आपण किती डिजिट बघणार तर 2 डिजिट, 30च्या 6 मध्ये मिन डिफरन्स 4. ओके, तर आहे तुमचा 30, 30च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 6 मध्ये बघायचं आहे. तर हा 6 असेल. ओके,
40च्या 6मध्ये 0 1 2 3 4 5 6 2023 ओके. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 4 मध्ये बघायचा. 4 मध्ये बघितलं 3 + 1 4 म्हणजे किती झालं तर 2025. या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन 2025. तर हा जो नंबर आहे तो या ठिकाणी राईट करून घ्या. मग y = आपला झाला 2025. आता याला दोन पद्धतीने तुम्ही लिहू शकता. एक तर काय तर पॉईंट एका डिजिट नंतर देऊन टाकायचं आणि पॉईंट इथं जो पॉईंट आहे त्याच्या आधी जो नंबर आहे तो 10च्या पॉवरमध्ये लिहा 10⁻³ असं घेऊ शकतात. नाही तर मग 10⁻³ म्हणजे 1000 आणि याला 1000 ने जर मल्टिप्लाय केलं तर हा भेटेल 2025. तर हा झाला तुमचा 45चा या ठिकाणी स्क्वेअर झाला. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण 45चा स्क्वेअर या ठिकाणी फाइंड करू शकतो. नाही तर मग काय करायचं पॉईंट देताना जो पॉईंटच्या आधीचा नंबर आहे तो 3 त्यात +1 ॲड करायचं आणि तेवढी डिजिट करायची. 3 + 1 किती 4 1 2 3 4. तर या ठिकाणी आपला पॉईंट येईल 2025 त्याचा आन्सर. आता आपण डायरेक्ट मेथडने या ठिकाणी 45चा स्क्वेअर करू. तर दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन 45 × 45 5 5 किती 25 5 4 20 +2 किती झाला 22 हा 0 5 4 20 अगेन कॅरी 2 4 4 16 +2 किती झाला 18 5 तसाच 2 पण तसा 2 + 8 किती झाला 10 कॅरी 1 1 + 1 किती झाला 2. मग आपलं आन्सर आलं 2025. तर या ठिकाणी आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी मॅच झालेला आहे. मग या पद्धतीने आपण याचा स्क्वेअर फाइंड करू शकतो. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे y = 65.32 × 5.287 × 0.03648. या टोटल टर्मला डिवाइड करायचं 0.2025 × 27.93 त्याचा स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा आहे. तर सिंपल स्टेप्स आहे जे आपण या ठिकाणी तिन्ही रूलचा या ठिकाणी यूज करायचा. मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगमध्ये ॲडिशन करायचं, डिव्हिजन असेल तर मायनस करायचं आणि पॉवरला जो नंबर आहे तो पुढे काय करायचा मल्टिप्लाय करायचा. तर सर्वात पहिले आपण काय करणार याचं लॉग या ठिकाणी घेऊन टाकू. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. दोन्ही बाजूला याचं काय करायचं लॉग घ्यायचा. हा जो y दिसतोय त्याच्या आधी आपण काय करणार तर लॉग y या ठिकाणी राईट करणार आणि जो पॉवरचा नंबर आहे तो पॉवरचा नंबर तो पुढे काय करायचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा. आणि याला एक काम करू आपण ब्रॅकेट टाकून घेऊ स्क्वेअर ब्रॅकेट आणि पुन्हा राऊंड ब्रॅकेट टाकणार. राऊंड ब्रॅकेट कोणासाठी न्यूमरेटरसाठी. त्याच्या आधी लॉग लिहिणार या नंबरच्या आधी किती तो 65.32 परत मल्टिप्लिकेशन साईन आहे तो काय आला प्लसमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर असेल लॉग ऑफ 5.287 अगेन मल्टिप्लिकेशन आहे तो काय येणार प्लस लॉग ऑफ 0.03648 आणि या ठिकाणी आपला राऊंड ब्रॅकेट काय आला कंप्लीट झाला. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे परत डिनॉमिनेटर 2 नंबर आहे पण त्यांचं डिव्हिजन आहे. डिव्हिजन असेल तर काय करणार आपण मायनस करणार आणि हा जो नंबर आहे लॉग त्याच्या आधी आपण तो त्या नंबरच्या आधी लॉग लिहायचा 0.2025 ओके. त्यानंतर मल्टिप्लिकेशन साईन आहे तो काय करणार तर आपण प्लस या ठिकाणी राईट करणार प्लस लॉग ऑफ 27.93 या ठिकाणी आपला राऊंड ब्रॅकेट कंप्लीट झाला ओके आणि स्क्वेअर ब्रॅकेट पण कंप्लीट झाला ओके. तर या पद्धतीने आपण प्रत्येक नंबरच्या आधी लॉग लिहिलं आणि जे आपले बेसिक रूल्स आहे ते या ठिकाणी आपण अप्लाय केलेलं आहे. मग जो लॉग y आहे तो मी तसाच लिहितो 2 देखील तसाच लिहिणार आणि पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट. या सगळ्यांचा आपण काय करणार तर लॉग या ठिकाणी फाइंड करणार. मग पहिले राऊंड ब्रॅकेट टाकतो. याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक असेल 1 कारण पॉईंटच्या आधी 2 डिजिट आहे 2 - 1 किती झाला तर 1 हा झाला तुमचा पॉईंट ओके. आता बघताना तुम्हाला लॉग 65च्या 3 मध्ये बघायचं आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचं तुम्हाला 2 मध्ये बघायचं ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघू 65च्या कशामध्ये बघणार तर आपण 65च्या 3 मध्ये. तर हा 3 इथं 3 आहे 65च्या 3 मध्ये जर बघितलं तर तो नंबर आहे 8149 ओके. 8149 हा नंबर आहे आणि मीन डिफरन्स कशात बघणार 2 मध्ये. 2 मध्ये किती आहे 1 म्हणजे 8950 आकार झाला तर तुमचा नंबर झाला 8150. तर तो नंबर याच्यानंतर राईट करा 8150. त्यानंतर नेक्स्ट नंबर जर घेतला तर याच्यामध्ये तुमचं 5 पॉईंट आहे ओके. 5 पॉईंट आहे म्हणजे याची कास्टिक किती येणार आहे 0. आता बघताना पहिले दोन नंबर काय 52च्या 8 मध्ये मीन डिफरन्स कशात बघायचं 7 मध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. 52च्या 8 मध्ये बघू पुन्हा लॉग टेबलचा या ठिकाणी यूज करायचा आहे. 52च्या 8 मध्ये बघायचं आहे. 8 मध्ये बघितलं तर तो आहे तुमचा 7226 ओके
7 to 2 6 आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचं आपल्याला 7 मध्ये या ठिकाणी बघायचं. तर 7 मध्ये बघितलं तर तू किती येणार 6. 6 + 6 किती झाला 12. कॅरी 1 म्हणजे 3. 7 2 3 2 आकार आला तर तुमचा नंबर. या दोन्ही नंबरची आपण काय केली तर ॲडिशन केलेली. ठीक आहे. 7 2 2 6 + 6 किती झाला 7 2 3 2. ओके. 7 2 3 2 हा नंबर झाला. तो याच्यानंतर आपण राईट करू 7 2 3 2. ओके. पुढचा जो नंबर आहे तर त्याच्यात पॉईंटच्या आधी 0 आहे, पण या पहिल्या नंबरच्या आधी किती 0 आहे तर 2 0 आहे. मग याची जी कॅरेक्टरिस्टिक्स असणार ती किती असेल तर 2 असेल. ओके. आता बघताना पहिले 2 नंबर म्हणजे 36च्या 4 मध्ये बघाल आणि मीन डिफरन्स कशामध्ये तर 8 मध्ये या ठिकाणी आपण बघणार आहे. ओके. तर बघताना आपल्याला लॉग टेबलची या ठिकाणी परत गरज पडेल. तर आपण बघताना कशा बघणार 36च्या कशामध्ये बघणार 4 मध्ये. तर तो नंबर आहे तुमचा 36च्या 4 मध्ये. तो नंबर आहे 5611. ओके. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 8 मध्ये. 8 मध्ये जर बघितलं तर तो किती येतात 10. 8 मध्ये बघितल्यानंतर तो आहे 10. 10 जर ॲड केला तर काय आलं 5621. ओके. 5621 हा काय झाला तुमचा नंबर. तो याच्यानंतर राईट करा 5621. ओके. हा ब्रॅकेट आपला राऊंड ब्रॅकेट जो आहे तो या ठिकाणी होणार तर कंप्लीट होणार पहिल्यासाठी. आता मायनस करायचं. हा जो नंबर घेतला तर याच्यात आहे तुमचं पॉईंट पहिल्या नंबरच्या आधी 1 0 म्हणजे याची कास्ट किती येणार आहे 12 आणि बघताना काय करायचं आपल्याला 20च्या 2 मध्ये आणि मीन डिफरन्स कशामध्ये तर 5 मध्ये. 20च्या 2 मध्ये मीन डिफरन्स 5. हा 20 झाला. 20च्या कशामध्ये बघतोय आपण 2 मध्ये बघतोय तर तो आहे 3054 आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघणार तर 5 मध्ये. ओके. 20च्या 2 मध्ये मीन डिफरन्स 5 मध्ये. 5 मध्ये बघितलं तर किती आहे 11. हा 11 याच्यात काय करायचा ॲड करायचा. 11 जर ॲड केला तर 3065 हा तुमचा नंबर असेल. तो याच्यानंतर काय करायचा राईट करायचा आपल्याला 3065. त्यानंतर हा प्लस तो प्लस नंबर आपण या ठिकाणी राईट करणार आणि या नंबरच्या पॉईंटच्या आधी किती डिजिट आहे टोटल 2 डिजिट म्हणजे याची कास्ट किती येणार आहे 1 पॉईंट. आता बघताना पहिले 2 नंबर म्हणजे किती 27. 27च्या 9 मध्ये मीन डिफरन्स कशात तर 3 मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ओके. तर पुन्हा आपण या ठिकाणी लॉग टेबल यूज करणार. याच्यात बघायचं आपल्याला 27. तर पहिले 2 नंबर आले 27. 27च्या कशामध्ये 9 मध्ये तर तो आहे 4456. ओके. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचं 3 मध्ये. 3 मध्ये किती आहे 5. 5 जर ॲड केला तर तो भेटेल तुम्हाला 4461. 4461. तर हा नंबर याच्यानंतर काय करा राईट करा 4461. या ठिकाणी राऊंड ब्रॅकेट कंप्लीट आणि आपला स्क्वेअर ब्रॅकेट पण या ठिकाणी काय होणार आहे कंप्लीट. आता या सर्व नंबरची आपल्याला काय करायची ॲडिशन करायचं आणि परत या ब्रॅकेटचे ॲडिशन ही जे ॲडिशन भेटेल त्यांची पुन्हा काय करू आपण सबट्रॅक्शन करणार. मग झाला तुमचा log y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय या नंबरचे आपण काय करू ॲडिशन. जर तुम्हाला ॲडिशन अशी जमत नसेल तर तुम्ही काय करा त्याला व्हर्टिकल अरेंजमेंट करून घ्या. 1.8150 त्यात ॲड करायचा नेक्स्ट नंबर 0.7232 त्याच्यात ॲड करा नेक्स्ट नंबर 2.5621. ओके. या नंबरचे आपल्याला ॲडिशन करायचं. 2 + 1 किती झाला 3. 3 + 2 5. 5 + 5 10. कॅरी किती गेला 1. 1 + 1 2. 2 + 2 4 आणि 4 + 6 जर गेला तर तो पण किती असणार 10. 8 + 8 किती झाला 16. 16 + 5 जर केला तर तो असेल 21. कॅरी गेला किती 2. ओके. 8 आणि 1 9 16. 16 5 किती झाला 21. 2 + 1 3 किंवा -2 आणि +2 काय आला कॅन्सर. आन्सर काय येणार तुमचं 1. ओके. मग याचं जे आन्सर आहे ते असेल तुमचं 1.1003. त्यातून आता मायनस करायचा हा नंबर. ओके. हा नंबर मायनस करण्यासाठी हा नंबर परत राईट करून घ्या. हा बार 1.3065 पहिला नंबर त्याच्यात ॲड करायचा 1.4461. या 2 नंबरचे ॲडिशन 5 + 1 किती झाला 6. 6 + 6 12. कॅरी किती गेला 1. 4 + 1 5. 3 + 4 किती झाला 7. बार 1 आणि +1 काय आला कॅन्सर. आन्सर आलं 0 पॉईंट. मग हा नंबर याच्यानंतर राईट करा 0.7526. स्क्वेअर ब्रॅकेट पण या ठिकाणी कंप्लीट झाला आणि आता या दोन्ही नंबरचे काय करायचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. तर या नंबरमधून हा नंबर काय करायचा आपल्याला मायनस करायचा म्हणजे किती 0.7526. आता 3 मधून 6 जाणार नाही मग याला आपण काय करणार 13 म्हणजे हा करायला आपला 9. आपण काय झाला तो तुमचा 9 आणि झाला तुमचा 0. 13 मधून 6 जर गेला तर काय येणार आपलं 7. 9 मधून 2 जर गेला तर 9 मधून 2 गेल्यानंतर आपलं पुन्हा 7.
9मधून 5 गेल्यानंतर 4, 0मधून 7 जाणार आणि मग 10, काय झालं तुमचं 0. मग 10 - 7 जर केला तर तो किती होणार 3 आणि 0 - 0 गेला तर 0. मग आपलं जे आन्सर आहे तर या दोघांचं सबट्रॅक्शन तर तो असेल 2 × 0.3477. या दोन्ही नंबरचे आपल्याला काय करायचं आता मल्टिप्लिकेशन करायचं. मग हा जो लॉग वाय आहे तो भेटेल आपल्याला 2ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 7 जा किती 14, 2 7 जा 14 कॅरी 1, 2 7 जा 14 + 1 15, 2 4 जा 8 + 1 9, 2 3 जा किती 6 आणि हा 0 पॉईंट. हे झालं तुमचं लॉगचा आन्सर. आता लॉग जर कॅन्सल करायचं असेल तर याचं काय करावं लागेल आपल्याला अँटी लॉग. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये याचं काय करू आपण अँटी लॉग. मग टेकिंग अँटी लॉग जर घेतला तर हा लॉग कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला भेटेल y आणि y = काय भेटला आपला अँटी लॉग ऑफ 0.6954. ओके. तर याचा अँटी लॉग बघायचा. अँटी लॉग बघताना पॉईंट नंतरचे 2 नंबर बघायचे 69 आणि त्याचा 5 मध्ये बघणार आणि मिन डिफरन्स कशामध्ये तर 4 मध्ये. ओके. तर 69च्या याच्यासाठी तुम्हाला अँटी लॉग बघावं लागेल. 69च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 5 मध्ये. 69 ओके. तर 69 आपल्याला सेकंड पेजवरती भेटेल. हा झाला तुमचा 69. 69च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 5 मध्ये. ओके. तर आज 5 येतं. 69च्या 5 मध्ये जर बघितलं तर तो भेटेल तुम्हाला 4955. ओके. अँटी लॉगॅरिथममध्ये बघतोय 69च्या 5 मध्ये आणि मिन डिफरन्स कशात बघायचं आहे तुम्हाला 4 मध्ये. 4 मध्ये किती 5. या दोघांचे जर ॲडिशन केलं 5 + 5 10 कॅरी 1 म्हणजे 4960 हे तुमचं काय येईल आन्सर. ओके. तर तो नंबर याच्यानंतर राईट करून टाका. मग y = आपला नंबर काय भेटणार 4960. ओके. तर हा झाला तुमचा नंबर 4960. आता पॉईंट कुठे द्यायचं तर इथं 0 आहे म्हणजे तुम्हाला पॉईंट कुठे द्यायचं आफ्टर 1 डिजिट. येस तुमचं काय झालं तर फायनल आन्सर झालं. मग y = किती झाला 4.960 म्हणजे 4.96 हे याचं स्क्वेअर झालं.